भाग पहिला. शांत झालेली किलबिल. मावळगाव डोंगरांच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं गाव, जिथे सकाळ नेहमी साधी पण चैतन्यपूर्ण असायची. गावकरी त्यांच्या रोजच्या कामात व्यस्त असत, पण या संपूर्ण वातावरणात एक आवाज कायम भरलेला असायचा, तो म्हणजे साळुंकीची किलबिल. विठ्ठल हा गावचा एक साधा शेतकरी होता. त्याचे आयुष्य त्याच्या 9 वर्षाच्या मुलीभोवती गुंफलेले होते. साळुंकीची बुद्धी तल्लख होती आणि ती खेळात, गोष्टीत आणि गाण्यात नेहमी आघाडीवरती असायची. तिच्या बोलण्यात, तिच्या हसण्यात एक अनोखी ऊर्जा होती, जी पाहणाऱ्याला आनंद देऊन जायची. गावकरी तिला गावाचे चैतन्य म्हणत, कारण तिच्यामुळे सगळ्यांना एक उत्साह मिळायचा. सकाळची वेळ. विठ्ठल घरासमोर ओट्यावर भाकरी भाजत होता. विठ्ठल प्रेमाने हाक मारत म्हणाला, "साळू, ए साळू, आज शाळेत जायच्या आधी माझ्यासाठी शेतात भाकरी घेऊन येशील ना? काम जास्त आहे आज." साळुंकी घरातून धावत येत म्हणाली, "बापूस, मी नक्की येईन, पण दुपारी लवकर येईन. मला आज शाळेतून परतल्यावर रमा काकूंना एक नवी गोष्ट सांगायची आहे, जी मी आज तयार केली आहे. त्यांना खूप आवडेल." विठ्ठल हसून म्हणाला, "तुझ्या गोष्टी आणि तुझा उत्साह, तुला बघूनच मातीत सोनं पिकेल असं वाटतं. जा, लवकर तयारी कर." साळुंकीने हसून मान डोलावली आणि ती शाळेच्या वाटेला लागली. विठ्ठल कामावर गेला, पण त्याला माहीत नव्हते की त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात येणारी सकाळ पूर्णपणे रंगहीन होणार आहे. साळुंकीला नुकताच सत्यभामा आजीच्या कुटीरात जायचा नाद लागला होता. ही कुटीर गावाच्या पूर्वेकडील बाजूला एका जुन्या अंधाऱ्या वळणावरती होती. सत्यभामा आजी अलीकडेच गावात दिसायला लागल्या होत्या. त्या मुलांना खूप लाड करायच्या आणि त्यांना गूढ प्राचीन कथा सांगायच्या. त्यांच्या कथा मुलांना इतक्या आवडायच्या की इतर मुलंही त्यांना सोडून जात नसत. सकाळची शाळा संपल्यावर साळुंकी थेट कुटीरात पोचली. सत्यभामा आजी म्हणाली, "आली माझी शहाणी पोर. आज तुला काळ सत्तेची गोष्ट सांगायची आहे, जी सगळ्यांच्या मनातली शक्ती घेऊन जाते. तू देणार का मला तुझी शक्ती?" साळुंकी उत्सुकतेने म्हणाली, "हो आजी, मला ऐकायची ही गोष्ट. पण माझी शक्ती घेऊन गेल्यावर मी काय करू? शक्ती परत मिळेल ना?" सत्यभामा आजी गोड बोलून म्हणाली, "बाळ, ती शक्ती दुसऱ्यांना द्यावी लागते, म्हणजे तिचं तेज वाढतं. तू फक्त डोळे मिटून घे आणि मी सांगते तसं ऐक. मी तुझ्या हातला गोडवा, तुझ्या आवाजातील चैतन्य बाहेर काढते." कुटीरात एक विचित्र शांतता पसरली. सत्यभामा आजींनी हळूच काही अस्पष्ट शब्द पुटपुटले. साळुंकी शांत बसून राहिली. बाहेरची दुपार कधी संध्याकाळ झाली हे तिला कळले पण नाही. तिच्या चेहऱ्यावरील गोडवा हळूहळू नाहीसा होत गेला. संध्याकाळ झाली आणि साळुंकी घरी परतली. विठ्ठल शेतावरून येऊन तिच्यासाठी बसला होता, पण साळुंकीला पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ती नेहमीप्रमाणे धावत येणारी मुलगी आज अत्यंत मंद गतीने चालत होती. तिच्या चेहऱ्यावरील उत्साह पूर्णपणे नाहीसा झाला होता. तिचे डोळे रिकामे आणि निर्जीव दिसत होते, जणू ती चालणारी, श्वास घेणारी एक बाहुली होती. विठ्ठल घाबरून तिच्याजवळ आला आणि म्हणाला, "साळू, ए बाळा, काय झालं? अशी शांत का बसलीस? कोणी काही बोललं का तुला? आज शेतावर पण आली नाहीस. काय झालं? सत्यभामा आजीकडे गेली होतीस का?" साळुंकीने विठ्ठलकडे पाहिलं. तिच्या नजरेत कोणतेही भाव नव्हते. ती फक्त थरथरली. तिने तोंड उघडले, पण आवाज आला नाही. विठ्ठलने तिला हलवले, पण ती फक्त एकटक घराच्या कोपऱ्यातील अंधाऱ्या जागेकडे बघत राहिली. तिच्यातील गावाचे चैतन्य कुठेतरी पूर्णपणे हरवले होते. विठ्ठल आता रडवेला होत म्हणाला, "बोल ना काहीतरी. हस ना एकदा. फक्त एकदा हसून दाखव बाळा." साळुंकी काहीच बोलली नाही. ती फक्त घरात गेली आणि थंड पडलेल्या चुलीशेजारी बसून राहिली. ती चुलीतील विझलेल्या कोळशाकडे तासनतास पाहत राहिली. दुसऱ्या दिवशी विठ्ठल धावत तिला घेऊन गावचे वृद्ध वैद्य नाना यांच्याकडे गेला. नानांनी तिला तपासले, पण कोणतीही शारीरिक व्याधी आढळली नाही. विठ्ठल हात जोडत म्हणाला, "नाना, माझी पोर अशी का झाली? ती कालपर्यंत किती बोलकी होती, किती उत्साही होती. आज ती नुसती एक शरीर बनून राहिले." वैद्य नाना गंभीरपणे म्हणाले,
विठ्ठल, मला वाटतं हे माझ्या औषधी उपचारांच्या पलीकडे आहे. तिची नाडी अगदी व्यवस्थित आहे, रक्त ठीक आहे, पण तिच्या मनात, तिच्या आत्म्यात एक भयानक पोकळी निर्माण झाली. ही व्याधी नाही, ही काहीतरी वाईट काळ संकट आहे. गावात भीतीचे सावट पसरले होते. सत्यभामा आजी आणि हरवलेल्या मुलांची कुजबूज वाढू लागली. विठ्ठलला आता खात्री पटली होती की त्याची ही लढाई सामान्य नाही. ही त्याच्या मुलीला वाचवण्याची एक भयानक जीवनयात्रा आहे, जी त्याला एकट्यानेच पार करावी लागणार आहे. भाग दुसरा. वैद्यराज ध्रुव आणि देहधारणीचे सत्य. सकाळची वेळ होती, पण विठ्ठलाच्या घरात अंधार दाटला होता. वैद्य नानांनी हात टेकल्यामुळे विठ्ठल पूर्णपणे हतबल झाला होता. त्याने साळुंकीला धीर देण्यासाठी आणि कदाचित निसर्गाच्या सान्निध्यात फरक पडेल अशा आशेने गावाबाहेरील नदीकाठच्या एका शांत जुन्या वडाच्या झाडाखाली आणले. साळुंकी शांतपणे वाळूकडे पाहत बसली होती. तिचे डोळे उघडे होते, पण दृष्टी नव्हती. नदीच्या प्रवाहाचा खळखळाट, पक्ष्यांची किलबिल सगळे तिच्यासाठी निरर्थक होते. विठ्ठल तिच्या शेजारी बसून तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याचा जीव घाबरला होता, कारण त्याला भीती होती की त्याची मुलगी त्याच्यासमोर असली तरी ती त्याच्यापासून हजारो मैल दूर गेली आहे. विठ्ठल थरथरत्या आवाजात म्हणाला, "साळू, आठवते का? आपण इथे किती खेळायचो. तू वाळूत छोटे छोटे डोंगर करायचीस. सांग ना, काय झालं तुला? माझ्याशी बोल." साळुंकीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. विठ्ठलने हाताच्या मुठी आवळल्या आणि डोळे मिटले. त्याचवेळी नदीच्या दुसऱ्या बाजूला एका खडकाळ वाटेवरून एक उंच, तेजस्वी व्यक्ती त्याच्याजवळ आली. त्यांच्या अंगावर साधे पण स्वच्छ भगवे वस्त्र होते आणि त्यांच्या कमरेला औषधी वनस्पतींनी भरलेले एक जुने पोते लटकलेले होते. त्यांचे डोळे शांत पण विलक्षण तीक्ष्ण होते. ते होते वैद्यराज ध्रुव. ज्ञान आणि गोड औषधी विद्येचा अभ्यास करणारे भटके संन्यासी होते ते. ध्रुव यांनी दुरूनच साळुंकीकडे पाहिले. त्यांनी आपले डोळे क्षणभर मिटले आणि काहीतरी मोजण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चेहऱ्यावर तातडीची भावना दिसली. ते थेट विठ्ठलजवळ आले. वैद्यराज ध्रुव गंभीरपणे म्हणाले, "विठ्ठला, तुमच्या मुलीला जीवनरागची व्याधी झाली आहे." विठ्ठल दचकला. तुम्ही तुम्ही कोण? तुम्ही कोणालाही न विचारता हे कसं सांगू शकता? गावच्या वैद्यांनी तर हात टेकलेत." वैद्यराज ध्रुव साळुंकीच्या डोळ्यातील शून्य पोकळीकडे पाहत म्हणाले, "मी रोग बघत नाही, मी ऊर्जेचा प्रवाह बघतो. तुमच्या मुलीच्या आतून जीवनातील गोडवा आणि उत्साहाचा प्रवाह कोणीतरी पूर्णपणे शोषून घेतला आहे. वैद्य नानांचे निदान बरोबर आहे. हे केवळ आजारपण नाही, हा देहधारणीचा खेळ आहे." विठ्ठल म्हणाला, "देहधारणी? हे काय बोलताय तुम्ही?" ध्रुव यांनी मग मावळगावच्या भूमीवर पडलेल्या संकटाचे भयानक सत्य उलगडून सांगितले. ते म्हणाले, "सत्यभामा आजी ती आता प्रेमळ व्यक्ती राहिलेली नाही. तिचे शरीर आता एका काळ सत्याने व्यापले. हे शरीर केवळ एक देहधारणी आहे. पडक्या कुटीरचे गूढ हेच ते, की ती जागा एका वाईट जागेचे केंद्र बनली आहे. ती लहान मुलांचे चैतन्य, त्यांची शुद्ध ऊर्जा शोषून घेऊन एका भयंकर अस्तित्वाला जागृत करत आहे." विठ्ठल घाबरून थरथरला. कोणाला कोणाला जागं करते ती?" वैद्यराज ध्रुव म्हणाले, "ती निशाचर नावाच्या एका क्रूर भूताला जागृत करत आहे. हा निशाचर डोंगर माथ्यावरील काळी गुफा नावाच्या जुन्या बळीस्थानात हजारो वर्षांपासून दडलेला आहे. सत्यभामा आजी मुलांना कथा सांगण्याच्या बहाण्याने त्यांना संमोहित करते आणि त्यांचा जीवनराग चोरते, जेणेकरून निशाचरला जगभर अंधार पसरवण्यासाठी ऊर्जा मिळेल." विठ्ठल म्हणाला, "माझी साळू, तिचं चैतन्य, ती गेली म्हणजे हा निशाचर जागा होईल?" ध्रुव यावर म्हणाले, "हो, आणि ही शेवटची रात्र आहे. निशाचराला पूर्णपणे जागृत करण्यासाठी तिला सर्वात तेजस्वी आणि उत्साही मुलाच्या जीवनरागाचा शेवटचा होम करायचा आहे, आणि त्यासाठी तिने तुमच्या साळुंकीला निवडले आहे. सूर्य मावळाच्या आत काही केले नाही तर मावळ गावात कायमचा अंधार पसरेल." विठ्ठलाच्या मनात भीतीची जागा आता बापाच्या संतापाने घेतली होती. त्याचे शेतकरी रक्त आता एका योद्ध्याच्या रक्तासारखे सळसळू लागले होते. त्याला माहीत होते की त्याच्या मुलीला वाचवण्याची ही जीवनयात्रा त्यालाच पूर्ण करावी लागणार आहे.
विठ्ठल निर्धाराने म्हणाला, मी तिला वाचवेन. मी त्या आजीला आणि त्या निशाचराला नष्ट करेन. मला काय करायचं ते सांगा वैद्यराज. ध्रुव यांनी आपली कंबरपट्टी सैल केली आणि त्यातून एक लहान पण मंत्रांनी सिद्ध केलेली छोटी तलवार काढली. ती तलवार एका विशिष्ट धातूची बनलेली होती, जी अंधार शक्तीला भेदण्यासाठी उपयुक्त होती. वैद्यराज ध्रुव म्हणाले, ही तलवार मी अनेक मंत्रांनी सिद्ध केलेली आहे. ती निशाचराच्या अंधार शक्तीचे केंद्र तोडण्यासाठी उपयुक्त आहे. तुला आज रात्री त्या काळी गुफामध्ये जावं लागेल. तिथे निशाचराच्या शक्तीचे केंद्र एक होमकुंड असेल. तुला कोणत्याही भीतीला, संमोहित शक्तीला न जुमानता थेट त्या होमकुंडावरती घाव घालावा लागेल. तुझ्या मनात फक्त साळुंकीचे हसणे आणि तुझे तिच्यावरचे प्रेम असले पाहिजे. तेच तुझे कवच असेल. विठ्ठलने ती तलवार हातात घेतली. ती त्याच्या शेतीतल्या अवजारांपेक्षा वेगळी होती, पण त्याचे मन आता पूर्णपणे तयार होते. आपल्या मुलीच्या चैतन्याला परत आणण्यासाठी विठ्ठल आता अंधाराच्या दिशेने निघाला. भाग 3. काळ्या गुफेतील संग्राम आणि अनपेक्षित अंत. रात्रीचे 3 वाजले होते. मावळगावच्या संपूर्ण भागात एक भयान शांतता पसरली होती. विठ्ठल हातात वैद्यराज ध्रुव यांनी दिलेला अभिमंत्रित विळा घेऊन निघाला होता. डोंगर माथ्यावरील काळी गुफाच्या दिशेने तो धावत होता. त्याच्या डोळ्यांसमोर साळुंकीचा निष्प्राण चेहरा होता आणि तिच्यावरचं प्रेम, जे त्याचे सर्वात मोठे कवच होते. गुफेच्या तोंडावर पोचताच त्याला तीव्र जळलेला वास आणि आतून येणारे विधीचे अस्पष्ट पण भयानक असे मंत्र ऐकू आले. विठ्ठलने दारावर लावलेले जीर्ण लाकडी अडसर बाजूला सारले. गुफेच्या आत प्रवेश करताच त्याला जाणवले की ही केवळ दगडांची गुफा नाही आहे, तर ही अंधारशक्तीने ग्रासलेली एक जिवंत जागा आहे. गुफेच्या भिंतींवर सावल्या नाचत होत्या आणि प्रत्येक सावलीत त्याला एका लहान मुलाचा विझलेला जीवन राग दिसत होता. गुफेच्या मध्यभागी एक मोठे दगडांनी बांधलेले होमकुंड धगधगत होते. होमकुंडातील आग सामान्य नव्हती, ती निळ्या जांभळ्या रंगाची होती. होमकुंडासमोर सत्यभामा आजी बसलेल्या होत्या. आता त्या आजी नव्हत्या. त्यांचे शरीर विकृत झाले होते. त्यांचे डोळे लालबुंद दिसत होते आणि तोंडातून किंकाळ्या येत होत्या. त्यांच्या हातात मानवी हाडांचे पात्र होते. त्यातून मुलांच्या शोषलेल्या चैतन्याचा धूर होमकुंडात विसर्जित केला जात होता. विधी अंतिम टप्प्यात होता. सत्यभामा आजींनी विठ्ठलला पाहताच राक्षसी हास्य केले. आलास तू? मला माहीत होतं, पित्याचा जीव ओढून आणणार. पण तू फार उशीर केलास. शेतकऱ्या, तुझ्या मुलीच्या जीवनरागाचा शेवट होम आता मी करणार आहे. त्या किंचाळल्या आणि त्यांच्या मागे गुफेच्या भिंतीवर एक मोठी थरथरणारी काळी धुराची सावली दिसू लागली. ही सावली निशाचराची होती. ती सावली आता हळूहळू आकार घेत होती. तिला फक्त साळुंकीच्या चैतन्याची गरज होती. विठ्ठलाने क्षणभरही न घाबरता ध्रुव यांनी दिलेली अभिमंत्रित विळ्याची तलवार ताठ धरली. त्याने देहधारणीवर घाव घेतली. तुला माझ्या मुलीला हात लावू देणार नाही, विठ्ठल गर्जना करत ओरडला. सत्यभामा आजींनी त्वरित आपल्या हाडाच्या पात्रातून एका लहान मुलाचा जीवनराग असलेला धूर विठ्ठलाच्या दिशेने फेकला. तो धूर विठ्ठलाच्या त्वचेला स्पर्श करताच त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. तो दूर फेकला गेला. त्याच्या मनात निराशा आणि पराभवाचे विचार येऊ लागले. निशाचराची शक्ती त्याला मागे ढकलत होती, त्याला संमोहित करत होती. पण विठ्ठलाने स्वतःला सावरले. त्याने डोळे मिटले आणि त्याला साळुंकीचे हसणे आठवले, त्याची खिलबिल आठवली. विठ्ठलने आपल्या बापाच्या प्रेमाची सर्व शक्ती ओळखली. हा प्रेमभाव त्याचे कवच बनला आणि त्याने निशाचराच्या नकारात्मक शक्तीला भेदले. विठ्ठल आता नुसता शेतकरी नव्हता, तो आपल्या मुलीसाठी लढणारा एक दैवी योद्धा बनला होता. त्याने एक मोठी झेप घेतली. देहधारणीने त्याला थांबवण्यासाठी तिच्या हातातील हाडाचे पात्र त्याच्या दिशेने फेकले, पण विठ्ठल बाजूला सरकला. विठ्ठलाने त्वेषाने देहधारणीवर अभिमंत्रित विळ्याचा घाव घातला. विळ्याचा स्पर्श होताच देहधारणीच्या शरीरातून एक जोरदार किंकाळी निघाली. तिचे शरीर थरथरले आणि ती खाली कोसळली. देहधारणी खाली कोसळताच विठ्ठलाने आपले अंतिम लक्ष्य साधले, होमकुंड.
निशाचराची काळी सावली आता भिंतींवरून पुढे सरसावली होती. ती विठ्ठलाला थांबवण्यासाठी पुढे आली, पण विठ्ठलाने आपल्या विळ्याची तलवार पूर्ण ताकदीनिशी होमकुंडाच्या मध्यभागी असलेल्या अंधार शक्तीच्या केंद्रावर मारली. एक तेजस्वी, पांढरा आणि वेदनादायक प्रकाश निघाला. होमकुंडाचे केंद्र फुटताच आत साठलेली सर्व जीवनराग ऊर्जा एकाच क्षणात वातावरणात मिसळून गेली. निशाचराची काळी सावली जोरात किंचाळली, जणू कोणीतरी तिचा आधारच हिरावून घेतला होता. ती सावली क्षणात विरघळली आणि गुफेंमधून विधीचा वास नाहीसा झाला होता. विठ्ठल यशस्वी झाला होता. त्याने आपल्या मुलीचा जीवनराग परत मिळवला होता. विठ्ठल थकून गुफेमधून बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो साळुंकीला घेऊन घरी परतला. साळुंकी अजूनही शांत होती, पण तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, फक्त शांतता होती. विठ्ठलाने तिला अंथरुणावर झोपवले आणि तो थकून बाजूलाच पडला. काही वेळानंतर साळुंकी हळूच जागी झाली. तिच्या डोळ्यात पुन्हा ती चमक दिसली. तो तिचा हरवलेला उत्साह होता. साळुंकी हळू पण गोड आवाजात म्हणाली, "बाबा." विठ्ठलाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. "बाळा, तू परत आलीस." साळुंकीने पुन्हा बोलायला सुरुवात केली होती. तिचा आवाज गोड होता, पण त्यात एक विचित्र, प्रौढ आणि खोल गूढता होती. साळुंकी म्हणाली, "हो बाबा, मी परत आले. आणि आता माझ्या आवाजात फक्त माझा जीवनराग नाही, मावळगावच्या त्या सर्व हरवलेल्या मुलांचे चैतन्य, त्यांची ऊर्जा माझ्यामध्ये आहे. त्या सगळ्यांचा जीवनराग आता माझ्या आत एकत्र झाला आहे." विठ्ठलाला धक्का बसला. त्याने पाहिले की साळुंकीच्या डोळ्यांमधील चमक आता नुसती चमक नव्हती, तर त्यात अनेक तेजांचा आणि विचारांचा गडद अनुभव होता. तिची बुद्धी पूर्वीपेक्षा 1000 पटीने अधिक तीक्ष्ण झाली होती. गावातील इतर मुले हळूहळू बोलायला लागली होती, पण ती पूर्वीसारखी उत्साही नव्हती. त्यांचे चैतन्य आता साळुंकीच्या आत मिसळले होते. वैद्यराज ध्रुव दुसऱ्या दिवशी आले आणि त्यांनी विठ्ठलाला पाहिले. वैद्यराज ध्रुव म्हणाले, "विठ्ठला, तू निशाचराला नष्ट केलेस, पण तू एका मोठ्या नियमाला मोडलेस. तू जीवनराग एकाच पात्रात गोळा केलास. साळुंकी आता केवळ तुझी मुलगी नाही आहे, ती जीवनाचा आधार बनली आहे. तिची ही जीवनयात्रा आता खूप मोठी आणि भयावह आहे. काळसत्ता आता तिला शांत बसू देणार नाही, कारण तिच्याकडे सगळ्यांचा जीवनराग आहे." विठ्ठलाला समजले की त्याने आपल्या मुलीला वाचवले असले तरी तिला एका मोठ्या आणि नवीन संकटात ढकलले आहे. साळुंकी आता केवळ खेळणारी मुलगी नव्हती, ती आता दैवी आणि भीतीदायक शक्तीचा केंद्रबिंदू बनली होती, ज्यामुळे भविष्यात अधिक भयंकर गोष्टी घडण्याची शक्यता होती. भाग 4. एकात्म झालेले चैतन्य आणि नवे संकट. गुफेतील त्या रात्रीच्या संघर्षाला आता 10 दिवस उलटले होते. विठ्ठलाच्या घरात शांतता होती, पण ती पूर्वीची भयान निशब्दता नव्हती, तर एक गूढ, अनाकलनीय शांतता होती. साळुंकी आता पूर्णपणे बरी झाली होती. ती बोलत होती, हसत होती, पण तिचे वागणे पूर्णपणे बदलले होते. तिच्या डोळ्यांमधील बालसुलभ निष्पापपणा गेला होता आणि त्याऐवजी एक प्रौढ, खोल आणि जाणकार दृष्टी आली होती. ती अनेकदा दिवसभर शांत बसून राहायची आणि अचानक दूरच्या गोष्टी बोलू लागायची. ती केवळ स्वतःच्या भावना नाही, तर मावळगावच्या त्या हरवलेल्या मुलांच्या भावना आणि आठवणी बोलत होती. एका दुपारी विठ्ठल भाकरी खात असताना साळुंकी अचानक म्हणाली, "बाबा, मला भुकेपेक्षा जागेची जास्त गरज आहे. त्या रामू काकूंच्या मुलाला आज रात्री नदीकाठी जाऊन मासे पकडायचे आहेत. त्याला भूक लागली आहे." विठ्ठल घाबरून म्हणाला, "साळू, तू अशी का बोलतेस? तुला काही पकडायची गरज नाही. तू माझी साळू आहेस." अनेक मुलांचे तेज डोळ्यामध्ये आणत साळुंकी म्हणाली, "मी साळुंकी आहे, पण आता मी त्या सर्वांचे चैतन्य आहे, ज्यांचे जीवनराग निशाचरासाठी चोरीला गेले होते. त्यांच्या इच्छा, त्यांचे विचार आता माझ्या माध्यमातून बोलत आहेत. मी जीवनाचा आधार बनले आहे बाबा, आणि हा आधार शांत बसू शकत नाही." विठ्ठलाला कळून चुकले की त्याने केवळ एका संकटातून आपल्या मुलीला वाचवले नव्हते, तर तिला अनेक आत्म्यांचे पात्र बनवले होते. ही जीवनयात्रा
आता साळुंकीची एकटीची राहिली नव्हती. 2 दिवसांनी वैद्यराज ध्रुव पुन्हा गावात आले. त्यांनी साळुंकीकडे पाहिले आणि लगेच गंभीर झाले. विठ्ठला, ज्याची भीती होती तेच घडतंय. होमकुंड नष्ट झाल्यावर सर्व जीवनराग ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रित झाली आणि साळुंकीचे शरीर ती ऊर्जा पेलण्यासाठी सर्वात शुद्ध होती. ती आता केवळ तुझी मुलगी नाही, तर ती एका प्रचंड जीवनशक्तीची धारक आहे. विठ्ठल म्हणाला, मी तिला कसं बरू करू बाबा? तिचं बोलणं, तिचे विचार, ते तिचे एकटीचे नाही आहेत. वैद्यराज ध्रुव यावर म्हणाले, ती आता बरी होऊ शकत नाही. काळ सत्ता शांत बसणार नाही. या जीवनरागाच्या एकत्रित ऊर्जेचा वापर आता ती एका वेगळ्या आणि अधिक शक्तिशाली निशाचराला जागृत करण्यासाठी करू पाहत आहे. तुझ्या मुलीचे शरीर त्यांच्यासाठी आता चावी बनले. ध्रुव यांनी स्पष्ट केले की काळ सत्तेचा मुख्य उद्देश केवळ जीवनराग शोषून घेणे नाही, तर शुद्ध जीवनशक्तीला विनाशाच्या शक्तीमध्ये परावर्तित करणे आहे. साळुंकीतील ही केंद्रित ऊर्जा आता त्या रूपांतरणासाठी सर्वात मोठे लक्ष्य आहे. लवकरच काळ सत्तेचा मुख्य हस्तक साळुंकीच्या शोधात मावळ गावात येईल. साळुंकीच्या वागण्यामुळे गावकरी हळूहळू तिच्यापासून दूर जाऊ लागले. जेव्हा साळुंकी एकाच वेळी अनेक मुलांच्या आठवणी आणि इच्छा बोलायची, तेव्हा गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली. एका संध्याकाळी साळुंकी गावच्या चौकात उभी राहून म्हणाली, तुम्ही लोक सत्यभामा आजीला दोष देऊ नका. ती फक्त एक देहधारणी होती. काळ सत्ता तुमच्यातील भीती आणि लोभातून येते. ती आता दुसऱ्या रूपात, दुसऱ्या कोणाच्या तरी शरीरातून गावात प्रवेश करेल. तुम्ही सावध राहा. तिच्या या प्रौढ बोलण्यामुळे गावकऱ्यांनी तिला शापित मुलगी म्हणायला सुरुवात केली. विठ्ठल हताश झाला होता. त्याने साळुंकीला वाचवले होते, पण आता गावच तिच्या विरोधात उभे राहिले होते. गावातील प्रमुख म्हणाले, विठ्ठला, तुझ्या मुलीत काहीतरी वाईट शक्ती शिरली आहे. तिला गावाबाहेर घेऊन जा. तिच्यामुळे गाव धोक्यात येईल. विठ्ठलाला त्याच्या मुलीला वाचवण्यासाठी आता केवळ निशाचराशीच नाही, तर आपल्याच गावकऱ्यांच्या अंधश्रद्धेशी आणि भीतीशी लढायचे होते. एका रात्री मावळ गावात एक अनोळखी व्यक्ती आली. त्याने साधूचे किंवा वैद्याचे कपडे घातले नव्हते. तो गावातल्याच एका प्रतिष्ठित व्यक्तीसारखा दिसत होता. त्याचे नाव होते नरेंद्र. तो शांत होता, हुशार होता, बोलण्यात पटाईत होता आणि लोकांना मदत करण्याची भाषा करत होता. गावकऱ्यांनी त्याला आपले संकट सांगितले. साळुंकीचे गूढ. हा नरेंद्र गावातल्या प्रमुख लोकांमध्ये मिसळला. त्याने सहानुभूती दर्शवली, पण त्याचे खरे लक्ष साळुंकी आणि तिच्यातील जीवनाचा आधार होता. तो काळ सत्तेचा नवीन, अधिक कपटी आणि बुद्धिमान हस्तक होता. त्याने लोकांना पटवून दिले की साळुंकीमध्ये वाईट शक्ती नाही आहे, पण तिची शक्ती असंतुलित आहे आणि तो साळुंकीला मदत करेल. नरेंद्र पुढे म्हणाला, मी साळुंकीला बरे करू शकतो. तिच्यातील ती अतिरिक्त ऊर्जा शांत करू शकतो, पण यासाठी विठ्ठलाने तिला माझ्या स्वाधीन करावे लागेल. विठ्ठलाने पाहिलं की हा माणूस सत्यभामा आजीसारखा क्रूर दिसत नाही, पण त्याच्या बोलण्यात एक थंडगार, भयानक आत्मविश्वास आहे, जो धोकादायक आहे. विठ्ठलाला जाणवले की निशाचराला जागृत करण्याचा विधी संपला असला तरी काळ सत्तेची जीवनयात्रा अजून सुरू आहे आणि आता ही लढाई गुफेत नाही, तर घरात आणि माणसांच्या मनात लढायची होती. भाग 5. विश्वासघात आणि जीवनाचा आधार सुरक्षित करण्याची लढाई. नरेंद्रने मावळ गावात आल्यावर साळुंकीबद्दल सहानुभूती दाखवली, पण त्याचे प्रत्येक पाऊल विठ्ठलाच्या ध्यानात आले. नरेंद्र हा सत्यभामा आजीसारखा क्रूर नव्हता. तो लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करत होता आणि हळूहळू तर्कशुद्ध पद्धतीने साळुंकीला असंतुलित ऊर्जा म्हणून गावासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध करत होता. एके दिवशी नरेंद्र गावाच्या चौकात उभा होता आणि गावकऱ्यांच्या घोळक्यात तो म्हणाला, मी वैद्य नाही, पण मी जीवन संतुलन जाणतो. साळुंकीमध्ये वाईट शक्ती नाही आहे, पण तिच्यात अनेक जीवांचे चैतन्य एकत्र आल्यामुळे तिची ऊर्जा आता निसर्गाच्या नियमांविरुद्ध वाहत आहे. जर ही ऊर्जा शांत नाही झाली तर ती डोंगर आणि नदीच्या प्रवाहात मोठी उलथापालथ घडवून आणेल. गावाला वाचवायचे असेल
तर साळुंकीला माझ्या स्वाधीन करा. मी तिच्यातील अतिरिक्त ऊर्जा निष्क्रिय करेन. गावकऱ्यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. विशेषतः गावच्या प्रमुखाने विठ्ठलवर दबाव आणायला सुरुवात केली. गावचा प्रमुख विठ्ठलाला धमकावत म्हणाला, विठ्ठला, तुझ्या मुलीसाठी संपूर्ण गावाला संकटात टाकू नकोस. साळुंकीला त्या सज्जन माणसाच्या हवाली कर. त्यानेच आपल्याला मार्ग दाखवला आहे. विठ्ठल संतापला. त्याला माहीत होते की नरेंद्र हा काळसत्तेचा कपटी प्रतिनिधी आहे, जो साळुंकीमधील केंद्रित जीवनरागच्या विनाशाच्या शक्तीत रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहे. या तणावाच्या परिस्थितीत साळुंकी विठ्ठलाला अविश्वसनीय मदत करू लागली. तिच्यातील एकत्रित चैतन्यामुळे तिला भविष्यात काय होणार आहे याची अस्पष्ट जाणीव होत होती. एका रात्री विठ्ठल नरेंद्रशी कसे लढायचे याचा विचार करत असतानाच साळुंकी अचानक जागी झाली. साळुंकी म्हणाली, बाबा, त्याला काळसत्तेची भीती नाही आहे. त्याला फक्त ऊर्जा हवी आहे. त्याचा आधार या गावातील सर्वात जुन्या वडिलांच्या विहिरीत आहे. त्याला तिथे जायला लावा आणि तिथला गाभा नष्ट करा. अन्यथा तो तुमच्यावर जादू करेल. विठ्ठल म्हणाला, वडिलांची विहीर म्हणजे गावच्या मध्यभागी असलेली जुनी विहीर? साळुंकी म्हणाली, हो, त्याच विहिरीत त्याने निशाचराच्या अस्थिर शक्तीचे कवच ठेवले आहे. तो कवच नष्ट झाल्याशिवाय तो इथे सुरक्षित आहे. साळुंकीने विठ्ठलाला ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली होती, जी त्याला लढाईत मदत करू शकणार होती. विठ्ठलाने त्याच रात्री गुपचूप विहिरीकडे जाण्याचे ठरवले. विठ्ठलाने अभिमंत्रित विळा घेऊन मध्यरात्री गावातील जुन्या विहिरीकडे कूच केले. विहिरीच्या काठावर नरेंद्र शांतपणे त्याची वाट पाहत उभा होता. नरेंद्र म्हणाला, येणारच होतास विठ्ठला. साळुंकी आता केवळ तुझी मुलगी नाही, ती एक प्रवाहित चैतन्य आहे, जी कधीच शांत बसू शकत नाही. तिने तुला इथपर्यंत आणले, पण ही तुझी जीवनयात्रा इथेच आज संपणार आहे. विठ्ठल यावर म्हणाला, तू या गावाचा नाश करू शकणार नाहीस. नरेंद्र म्हणाला, नाश? छे, मी फक्त जीवनराग व्यवस्थित वापरणार आहे. साळुंकीच्या आत जमा झालेली ऊर्जा विनाशाच्या कामाला येईल. मला फक्त ती गुपित विहिरीतून काढायची आहेत. नरेंद्रने विहिरीत हात घातला. त्या विहिरीच्या पाण्यावर आता काळ्या रंगाचे तेज पसरले होते. विठ्ठलाला साळुंकीचे शब्द आठवले, गाभा नष्ट करा. विठ्ठलाने त्वेषाने नरेंद्रवरती हल्ला केला, पण नरेंद्रने कसलीही जादू न करता फक्त आपल्या काळसत्तेच्या प्रचंड ताकदीने विठ्ठलाला लांब फेकले. विठ्ठल दगडांवर आदळला. नरेंद्र म्हणाला, तुझे बापाचे प्रेम शक्तिशाली आहे, पण काळसत्तेच्या बुद्धीपुढे ते क्षुल्लक आहे. विठ्ठलाने स्वतःला सावरले आणि थेट नरेंद्रवर हल्ला करण्याऐवजी त्याने आपल्या अभिमंत्रित विळ्याने विहिरीच्या मध्यभागी असलेला जुना सडलेला लाकडी स्तंभ पूर्ण ताकदीनिशी तोडून टाकला. कडकड आवाज झाला आणि विहिरीच्या पाण्यातून एक भयानक काळी ऊर्जा बाहेर पडून हवेत विरघळली. नरेंद्रच्या चेहऱ्यावरील क्रूर आत्मविश्वास एका क्षणात नाहीसा झाला होता. नरेंद्र वेदना आणि संतापाने ओरडत म्हणाला, तू माझा आधार नष्ट केलास. आता मी तुझी मुलगी. त्याचे बोलणे अर्धवट तोडत तो साळुंकीकडे धाव घेण्याआधीच विठ्ठलाने आपल्या विळ्याच्या तलवारीने त्याच्या खांद्यावर जोरदार वार केला. नरेंद्र वेदनाने विव्हळत होता आणि अंधारात तो कसाबसा पळून गेला. दुसऱ्या दिवशी वैद्यराज ध्रुव विठ्ठलाला भेटले. ते म्हणाले, विठ्ठला, तू दोनदा काळसत्तेच्या दोन हस्तकांना हरवले आहेस. ही तुझी जीवनयात्रा साधी नाही, पण साळुंकीतील धोका अजून टळला नाही आहे. यावर विठ्ठल म्हणाला, आता काय राहिले बाबा? वैद्यराज ध्रुव म्हणाले, नरेंद्र हरला, पण काळसत्तेचा मुख्य तळ या गावातच आहे. तू निशाचराला हरवले, पण काळसत्तेचा उद्देश होता साळुंकीतील ऊर्जा एकत्र करणे. तो उद्देश पूर्ण झाला आहे. साळुंकी आता अतिचैतन्य बनली आहे. तिला आता सामान्य आयुष्य जगणे शक्य नाही. ध्रुव यांनी विठ्ठलाच्या हातात एक छोटी मातीची नक्षीदार पेटी दिली. या पेटीत जीवनबीज आहे. ही ऊर्जा शांत करू शकणारे एकमेव साधन आहे. पण हे बीज वापरले तर साळुंकी पुन्हा सामान्य होईल, पण तिच्यातील अतिचैतन्य बाहेर पडून
गावातील दुसऱ्या एका अत्यंत शुद्ध आत्म्याला व्यापून टाकेल. दुसऱ्या कोणाला तरी जीवनाचा आधार बनावे लागेल. ध्रुव यांनी विठ्ठलाचा निरोप घेतला. काळ सत्ता आता साळुंकीला पकडण्यासाठी स्वतःच्या खऱ्या रूपात येईल. तू तयार राहा. या संघर्षात तुम्हा दोघांनाही एक कठीण निर्णय घ्यावा लागेल. त्याच संध्याकाळी विठ्ठलाच्या घरी एक अनोळखी वृद्ध स्त्री आली. तिचे केस पांढरे होते आणि चेहऱ्यावर प्रचंड शांतता होती, पण तिच्या डोळ्यात एक निर्विकार तेज होते. ती होती काळ सत्तेची मुख्य सूत्रधार माता. माता म्हणाली, विठ्ठला, तू माझ्या 2 खेळण्यांना हरवले आहेस. आता ही खेळण्याची वेळ नाही आहे. तुझी मुलगी जीवनाचा आधार बनलेली आहे, जी मला माझ्या अंतिम उद्दिष्टासाठी हवी आहे. मी तुला एक संधी देते. साळुंकीला माझ्या हवाली कर. मी तिला काळ सत्तेची राणी बनवेन आणि संपूर्ण गावाला शांती मिळेल. विठ्ठलाने ध्रुव यांनी दिलेली जीवन बीजची असलेली पेटी पाहिली. तो पेटी वापरायला तयार झाला, पण त्याला आठवले की हे बीज जर वापरले तर साळुंकीची अतिचैतन्य ऊर्जा गावातील दुसऱ्या एखाद्या निष्पाप आत्म्यात जाईल. आता विठ्ठलासमोर मोठा प्रश्न होता. स्वतःच्या मुलीला काळ सत्तेची राणी होऊ देणे की तिला वाचवण्यासाठी दुसऱ्या एका निष्पाप आत्म्याला संकटात ढकलणे, ही त्याची अंतिम आणि सर्वात मोठी परीक्षा होती. भाग 6. जीवनबीजाचा निर्णय आणि जीवनयात्रेचा अंत. विठ्ठलाच्या मातीच्या घरात काळ सत्तेची मुख्य सूत्रधार माता शांतपणे बसली होती. तिचे पांढरे केस आणि शांत चेहरा तिच्या भयावह हेतूशी पूर्णपणे विसंगत होता. ती एक क्रूर शक्ती नव्हती, तर एक थंड निर्विकार नियम होती, जी जीवनबीजच्या नियमांना चालना देत होती. माता शांत पण कंपित करणाऱ्या आवाजात म्हणाली, विठ्ठला, तुझे प्रेम तुझ्या मुलीसाठी खूप मोठे आहे, पण जीवनराग एकाच पात्रात गोळा झाल्यामुळे साळुंकीला आता सामान्य जीवन जगता येणार नाही. ती जीवनाचा आधार बनलेली आहे. जर तू तिला मला दिले तर मी तिच्यातील ही केंद्रित ऊर्जा घेऊन जाईन आणि गावाला कायमची शांती देईन. साळुंकी काळ सत्तेची राणी होईल, पण ती सुखी राहील. विठ्ठलाने जमिनीकडे पाहिले. त्याच्या मनात एक प्रचंड युद्ध सुरू होते. त्याच्यातला बाप म्हणाला, मी माझ्या मुलीला वाचवले, तिला निशाचरापासून वाचवले. आता तिला काळ सत्तेची राणी बनवून सुखी ठेवू शकत नाही. आणि दुसरीकडे त्याच्यातील शेतकरी म्हणाला, पण माझ्या एकट्या मुलीसाठी मी संपूर्ण मावळ गावाला धोक्यात टाकू शकत नाही. तिचा उत्साह आता इतरांसाठी धोका बनलेला आहे. विठ्ठल कठोर स्वरात म्हणाला, मी माझ्या मुलीला तुझ्या स्वाधीन करणार नाही. तू तिला राणी नाही तर बळी बनवणार आहेस. माता यावर निर्विकार हसून म्हणाली, तुझ्याकडे दुसरा मार्ग आहे. वैद्यराज ध्रुवने दिलेली जीवनबीज असलेली पेटी ती वापर. साळुंकी सामान्य होईल, पण तिच्यातील अति चैतन्याची ऊर्जा गावातील दुसऱ्या एका शुद्ध आत्म्याला व्यापून टाकेल. दुसऱ्या कोणाला तरी जीवनाचा आधार बनावे लागेल. तुझ्या मुलीचे दुःख थांबेल, पण ते दुसऱ्याच्या वाटेला येईल. माता शांतपणे उठली आणि दाराजवळ गेली. विचार कर, तुझ्या मुलीचे सामान्य आयुष्य की दुसऱ्याच्या मुलाचे आयुष्य? मला उद्या सकाळी उत्तर दे. ती रात्र विठ्ठलासाठी काळ रात्र होती. तो ध्रुवने दिलेली नक्षीदार पेटी घेऊन साळुंकीजवळ बसला. साळुंकी शांत झोपली होती, पण तिच्या चेहऱ्यावर अनेक भावनांचे चढ उतार दिसत होते. थोड्याच वेळाने साळुंकी जागी झाली. साळुंकी शांत आवाजात म्हणाली, बाबा, तू घाबरू नकोस. मला आता सर्व जीवनराग दिसतोय, जो माझ्या आत आहे. त्या मुलांना सामान्य जीवन हवे आहे. त्यांना शांत झोप हवी आहे. विठ्ठल पेटीकडे बघत म्हणाला, साळू, मी तुला सामान्य करू शकेन, पण मग ही अति चैतन्य ऊर्जा गावातल्या दुसऱ्या कोणातरी निष्पाप मुलाला मिळेल. त्यालाही तुझ्यासारखेच जगावे लागेल. साळुंकी म्हणाली, बाबा, हा माझा जीवनराग आहे, जो मी निशाचरापासून वाचवला. तो दुसऱ्याला द्यायचा नाही, तो मलाच संपवायचा आहे. मी हा जीवनबीजचा मार्ग स्वीकारेन, पण मी हे बीज दुसऱ्या कोणालाही आधार बनवणार नाही. साळुंकीने विठ्ठलला एक भयानक गोष्ट सांगितली. जीवनबीज वापरण्याचा एक तिसरा मार्ग होता. तो म्हणजे जीवनबीजला काळ सत्तेच्या हातात पडू न देता त्याला जीवनरागाच्या मूळ स्त्रोत्रात
विसर्जित करणे. हा स्रोत होता पडक्या कुटीराच्या तळघरातील जुनी विहीर. विठ्ठलाने साळुंकीची इच्छा ऐकली आणि त्यांच्या दोघांनी मिळून तो अंतिम निर्णय घेतला. मध्यरात्री विठ्ठल साळुंकीला घेऊन सत्यभामा आजीच्या पडक्या कुटीराकडे निघाला. हीच ती जागा होती जिथून त्यांच्या भयानक जीवनयात्रेची सुरुवात झाली होती. पडक्या कुटीरात माता त्यांची वाट पाहत होती. माता हसून म्हणाली, "तू आलास विठ्ठला. सांग, कोणता निर्णय घेतलास ते? राणी होण्याचा की दुसऱ्याचा बळी देण्याचा?" विठ्ठलाने कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट कुटीराच्या तळघरात प्रवेश केला. माता आणि विठ्ठल यांच्यात कसलाही शारीरिक संघर्ष झाला नाही. कारण त्या माताला माहीत होते की तिचे खरे युद्ध नियमांचे आहे. तळघरात साळुंकीने विठ्ठलाच्या हातातून जीवनबीजाची पेटी घेतली. साळुंकी म्हणाली, "मी या सर्व आत्म्यांना त्यांच्या मूळ जागी परत करेन." साळुंकीने स्वतःच्या अंगावर ते जीवनबीज विसर्जित केले नाही, तर तिने त्या बीजाची ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घेतली आणि मग तिने तळघरातील त्या जुन्या पाण्याने भरलेल्या विहिरीकडे पाहिले, जी काळसत्तेचा अंतिम स्रोत होती. साळुंकी, हा जीवनराग आता कोणालाही मिळणार नाही. साळुंकीने जीवनबीजची ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घेतली आणि मग त्या अतिचैतन्य ऊर्जेसह तिने स्वतःला त्या तळघरातील विहिरीत झोकून दिले. विठ्ठल जोरात किंकाळी मारत ओरडला. पाण्यात एक प्रचंड प्रकाश पसरला. माताने द्वेषाने विहिरीकडे धाव घेतली, पण ती विहीर क्षणात सुकून गेली आणि तिचा तळ पूर्णपणे कोरडा पडला. साळुंकीने आपल्यातील अतिचैतन्य ऊर्जा आणि जीवनबीजची शक्ती यांचा वापर करून काळसत्तेचा मूळ स्रोत कायमचा नष्ट केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. मावळगावमध्ये एक अद्भुत बदल झाला होता. सर्व मुले त्यांचा जीवनराग साळुंकीत मिसळला होता. ती आता पूर्णपणे सामान्य झाली होती. त्यांचे हसणे, त्यांचे चैतन्य परत आले होते. गावातून काळसत्तेचे भय कायमचे संपले होते. माता निराश होऊन मावळगावातून निघून गेली. विठ्ठल आता एकटा पडला होता. त्याने साळुंकीला वाचवले, पण तिला हरवले. एके दिवशी विठ्ठल घरात एकटा होता. साळुंकीला हरवल्याचे दुःख त्याच्या काळजाला लागले होते. तो अंथरुणावर पडून रडत होता. सकाळचे कोवळे ऊन घरात आले होते. तेवढ्यात विठ्ठलाच्या कानावर एक आवाज आला, तीव्र पण गोड बाळाच्या रडण्याचा आवाज. विठ्ठल गोंधळला. घरात कोणी नव्हते. मग हा आवाज कशाचा? त्याने गडबडीत दार उघडले. दारावरच्या ओट्यावर एका जुन्या पण स्वच्छ पाळण्या वस्त्रात एक तेजस्वी नवजात बाळ ठेवलेले होते. बाळ शांतपणे रडत होते. बाळ निरोगी आणि सुंदर होते, पण त्याच्या बाजूला ना कोणी होते, ना कोणतीही चिठ्ठी होती. विठ्ठलाने थरथरत्या हातांनी त्या बाळाला उचलले. बाळाच्या डोळ्यात त्याने पाहिले. ते डोळे अत्यंत शांत, तेजस्वी आणि गूढ होते. ते डोळे त्याला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटले. वैद्यराज ध्रुव त्याच क्षणी तिथे आले. वैद्यराज ध्रुव म्हणाले, "विठ्ठला, साळुंकीने जीवनबीज वाया जाऊ दिले नाही. तिने काळसत्तेचा तळ नष्ट केला आणि स्वतःच्या शरीरातील सर्व जीवनराग ऊर्जा जीवनबीजासोबत एकत्र करून ती एका नवीन पात्रात सुरक्षित ठेवली. ते पात्र म्हणजे हे बाळ आहे." विठ्ठल हर्षभरीत आणि पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला, "म्हणजे ही माझी साळुंकी?" वैद्यराज ध्रुव म्हणाले, "हे बाळ म्हणजे केवळ बाळ नाही. हा जीवनाचा आधार आहे. तुझ्या मुलीने स्वतःचे अस्तित्व या बाळासाठी समर्पित केले. मावळगावचा जीवनराग आता सुरक्षित आहे. या बाळाची ही जीवनयात्रा आता सुरू झाली आहे." विठ्ठलाने बाळाला मिठी मारली. त्याने बाळाला घरात घेतले आणि त्याला त्याचे नवीन नाव दिले, जीवन. विठ्ठलाला माहीत होते, साळुंकी आता त्याच्याजवळ नाही, पण तिचे चैतन्य आणि तिचे प्रेम आता जीवनच्या रूपात त्याच्यासोबत कायम राहणार आहे. ही कथा संपली नव्हती, तर एका मोठ्या जीवनाचा आधार असलेल्या बाळाच्या नव्या अध्यायाची ही सुरुवात होती.